नमस्कार, मी ऍडव्होकेट हरदास लांडे. बघा, याच्या अगोदर जे काही सरपंच प्रशासक नेमणुकीच्या संदर्भामध्ये याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता की मुंबई उच्च न्यायालयाने जे काही प्रशासक म्हणून नेमलेले सरपंच आहे यांच्या संदर्भामध्ये एक अंतरिम आदेश पारित केला होता. आणि तो जो व्हिडिओ बनवला होता आपण एक बातमीच्या आधारावरती बनवला होता. तेव्हा आपल्याकडे कुठल्याही पद्धतीची हायकोर्टची ऑर्डर आपल्या हातामध्ये नव्हती. त्या दृष्टिकोनातून तो व्हिडिओ फक्त बातमीच्या आधारावर बनवला होता. आणि त्या व्हिडिओमध्ये की नेमकं हायकोर्टने कुठला अंतरिम आदेश दिलेला आहे, काय आदेश दिलेला आहे, सरपंच यांना प्रशासक म्हणून राहता येईल का, किंवा जर राहता येईल किंवा चार्ज घेता येईल तर मग कुठल्या परिस्थितीमध्ये घेता येईल, कुठले कामं करता येईल, कुठले कामं करता येणार नाही, अशा पद्धतीचा अंतरिम काय आदेश दिलेला आहे या संदर्भामध्ये कुठली माहिती आपल्याकडे त्यावेळेस उपलब्ध नव्हती. आज रोजी आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालयाची आदेशाची प्रत आपल्या सोबत आहेत. त्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा सांगितलं होतं की जेव्हा कधी एखाद्या विषयाच्या संदर्भात एखाद्या आदेशाच्या विरुद्ध वेगवेगळ्या न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये, खंडपीठामध्ये वेगवेगळ्या याचिका दाखल होतात, तर या सगळ्या याचिका एका मुख्य बेंचकडे जात असतात. अशाच पद्धतीने यामध्ये सुद्धा सगळ्या नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि कोल्हापूरचं सर्किट बेंच या सगळ्याकडे ज्या याचिका दाखल झाल्या होत्या सरपंचांना प्रशासक म्हणून नेमणूक करू नये जो काही शासनाने निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये. पण आता सगळ्या याचिका ह्या क्लब होऊन मुख्य बेंचकडे जाणार आहेत. तत्पूर्वी जे काही मुंबई उच्च न्यायालय, या मुंबई उच्च न्यायालयाला एक तात्पुरता त्यामध्ये जी काही पुढची हिअरिंग होणार आहे ती हिअरिंग व्हायच्या अगोदर तोपर्यंत एक अंतरिम आदेश पारित केलेला आहे. तो अंतरिम आदेश काय आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती बघूयात. तर याच्यामध्ये बघा नेमकं न्यायालयाने काय सांगितलेलं बघा. प्रशासक म्हणून पदभार घेण्यास परवानगी जे काही सरपंच आहे राज्य सरकारच्या निर्णयानुसार ज्या काही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ज्या सरपंचांना प्रशासक म्हणून पदभार घेण्यासाठी किंवा त्यांना चार्ज घेण्यासाठी आदेश काढले होते त्यांना तो पदभार घेण्यासाठी उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता प्रशासक त्याच्यावरती नेमणुकीच्या संदर्भात ते चार्ज घेऊ शकतात. त्याच्यानंतर बघा अधिकारावरती काही मर्यादा आणलेल्या आहेत. त्याच्यावरती अधिकारावरती मर्यादा काय आहेत बघा. प्रशासक म्हणून काम करताना सरपंच कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही किंवा पॉलिसी डिसिजन घेऊ शकणार नाहीत. म्हणजे कुठलाही मोठा निर्णय जो की एक लोकनियुक्त सरपंच घेऊ शकतो असा कुठलाही प्रशासक म्हणून नेमलेला सरपंच असा पॉलिसी मेकर डिसिजन घेऊ शकणार नाही अशा संदर्भात सुद्धा हायकोर्टनं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा अंतरिम आदेशामध्ये तिसरी गोष्ट काय सांगितलेली आहे, खर्चावरती निर्बंध घातलेले आहेत. आता खर्चावरती निर्बंध म्हणजे काय, प्रशासकाला मोठा खर्च करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करता येणार नाही किंवा मोठं काम याला प्रशासकाला करता येणार नाही. ते फक्त कुठला खर्च करू शकतील तर बघा दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक खर्च, उदाहरणार्थ काय, कर्मचाऱ्यांचा पगार, जे काही पाणी पुरवठ्यासाठी लागते किंवा वीज साठी लागते, वीज म्हणजे विद्युत किंवा लाईट साठी. त्याच्यानंतर बघा इतर ज्या गावासाठी आवश्यक सेवा आहे, जीवन आवश्यक गोष्टीमध्ये येतात अशा सोडून इतर कुठल्याही बाबीवर खर्च करण्याचा अधिकार प्रशासक यांना नाहीये. त्याच्यावरती निर्बंध उच्च न्यायालयाने या अंतरिम आदेशामध्ये घातलेले आहेत. त्याच्यानंतर बघा पुढील सुनावणी कधी होणार आहे, याची पुढील सुनावणी जी आहे ना ही 27 मार्च पर्यंत जे काही प्रतिवादी केलेले, जे काही रिस्पॉन्डंट आहे या पिटिशन मधले, सगळ्या पिटिशन मधले, त्यांना 27 मार्च पर्यंत त्यांचं प्रतिज्ञापत्र सादर करायचंय न्यायालयामध्ये. याची पुढील सुनावणी जी आहे 7 एप्रिल 2026 रोजी 3 वाजता होणार आहे. त्याच्यानंतर बघा इतर मुद्दे काय न्यायालयाने डिस्कस केलेले बघा. न्यायालयाने स्पष्ट केले की पदभार स्वीकारल्यामुळे या सरपंचाच्या बाजूने कोणताही विशेष हक्क, इक्विटीज निर्माण होणार नाही. उदाहरणार्थ याचा काय अर्थ आहे तर सध्या जो काय अंतरिम आदेश दिलेला आहे न्यायालयाने सरपंचांना प्रशासक म्हणून पदभार घेण्याचा, तो फक्त काही गोष्टीचा विचार करून दिलेला आहे की जर सरपंचांना प्रशासक म्हणून नेमलं नाही तर गावाचा कारभार हा कोण बघणार किंवा कशा पद्धतीने चालणार, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि गावामध्ये ज्या काही दैनंदिन गोष्टी लागणार आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा फक्त एक अंतरिम आदेश दिलेला आहे. या अंतरिम आदेशाचा किंवा आज रोजी सरपंचांना प्रशासक म्हणून नेमलंय याचा परिणाम मुख्य पिटिशन डिसाईड करताना कुठलाही होणार नाही. त्याच्यामध्ये विशेष हक्क निर्माण होणार नाही हे स्पेसिफिक न्यायालयाने याच्यामध्ये दिलेले आहे. तो आदेश फक्त तात्पुरत्या स्वरूपात दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा परत काय सांगितलेलं आहे,
प्रशासक नसल्यास ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प होईल किंवा ते संविधानाच्या अनुच्छेद 243 च्या विरोधात जाईल, हा मुद्दा लक्षात घेऊन हा तात्पुरता निर्णय घेण्यात आलेला आहे. थोडक्यामध्ये गावचा जर का सध्या उन्हाळा चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर कुणीच व्यक्ती कारभार बघणार नसेल किंवा संविधान जे काही अनुच्छेद आहे 243 या दोन गोष्टीचा विचार करून सदरील आदेश अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने दिलेले. या सर्व संबंधित याचिका एकत्र करून मुख्य खंडपीठासमोर चालवण्याबाबत मुख्य न्यायमूर्तीकडे विनंती केली जाणार आहे. म्हणजे ज्या जज साहेबांनी हा निर्णय दिलेला आहे, कारण की सगळ्या बेंचकडे अशा याचिका दाखल झालेले सरपंच प्रशासक म्हणून नेमणुका संदर्भात. त्याच्यामुळे काय होणार आहे, या सगळ्या याचिका जेवढ्या काही याचिका दाखल झालेल्या या सगळ्या याचिका एकत्र क्लब करून ह्या मुख्य न्यायमूर्तीकडे चालवण्याच्या संदर्भात सुद्धा या न्यायालयाने याच्यात टिप्पणी केलेली की त्यांना विनंती केली जाणार आहे की या सगळ्या तुम्ही याचिका त्याच्यामध्ये चालवा. अशा पद्धतीचा अंतरिम आदेश या उच्च न्यायालयाच्या ऑर्डर मध्ये आपल्याला बघायला मिळतो. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की जेव्हा आपल्याकडे याची ऑर्डर येईल हायकोर्टची, तर ऑर्डर आल्याच्या नंतर आपण ही अपडेट तुमच्यापर्यंत सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचू. तीच अपडेट ही या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, आपल्या कायद्याच्या बोल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करून घ्या. फेसबुकवर अजून फॉलो केलं नसेल त्याला फॉलो करून घ्या, लाईक करा, शेअर करा. कारण की असेच नवीन नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या आणि फेसबुकच्या माध्यमातून बघत असतो. असेच नवीन माहितीचे व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.